दीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकताच आपणास वरिष्ठ कार्यालयाकडून इको क्लब फॉर मिशन लाईफ या अंतर्गत एक पेड माँ के नाम या उपक्रमात शाळा नोंदणी करण्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यासोबत आपल्याला एक लिंक आलेली आहे. तर या संदर्भातला हा व्हिडिओ आहे की आपल्याला या इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एक पेड माँ के नाम यावरती आपली शाळा नोंदणी कशी करायची आहे. या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्यासमोर इको क्लबचं पेज ओपन होईल. आता इथे सगळ्यात वरती बघा, इथे हायपर लिंकमध्ये दिसतंय क्लिक हिअर टू ॲक्सेस एक पेड माँ के नाम 2.0. त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं आपल्यासमोर हे पेज ओपन होतंय. एक पेड माँ के नाम 2.0 म्हणजे दुसरं वर्ष हे आहे. याआधी सुद्धा आपण हा उपक्रम राबवलेला होता. आता अडचण अशी आहे की त्या लिंकवरून जर आपण क्लिक केलं आणि काही कारणांनी आपण जर या पेजवरून कळत-नकळत बाहेर जर पडलो, तर पुन्हा आपल्याला त्याच पेजवरती त्याच ठिकाणी आपल्याला लॉग इन होता येत नाही. त्यामुळे आपण काय करूयात, आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे वळूयात. आपल्या क्रोम ब्राउझरवर आल्यावर इथे आपण टाईप करूयात इको क्लब आणि त्याला सर्च करूयात. ते सर्च केल्याबरोबर ते बघा, इथे आपल्याला इको क्लब फॉर मिशन लाईफ अशी पॉपअप मेसेज आला, तर त्याला आपण डिलीट करूयात नॉट नावरती क्लिक करून. तर इथे बघा आपल्याला इको क्लब फॉर मिशन लाईफ हे दिसत आहे. ecoclub.education.government आणि निळ्या याच्यामध्ये दिसतं इको क्लब फॉर मिशन लाईफ. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर जसं आपण त्या साईडवरून या पेजवरती आलो होतो, इथे आपण या पेजवरती आलेलो आहोत. आता यात थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे. त्याला आपण स्क्रॉल केल्यानंतर एक फोटो आपल्याला इथे दिसतोय त्या मिशनच्या संदर्भामध्ये. इथे त्या शाळेची संख्या, सहभागीची संख्या हे सगळं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर इकडे बघा एक हिरव्या टॅबमध्ये इथे एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपण इथे प्ले करू शकतो, पाहू शकतो. नमस्कार, मेरा नाम शरण। त्याचबरोबर इकडं व्ह्यू फोटो गॅलरी दाखवलेला आहे डाव्या हाताकडे. ऑरेंज रंगामध्ये व्ह्यू फोटो गॅलरी. इथे काही फोटो आपल्याला इथे दाखवण्यात आलेले आहेत. ते फोटो आतापर्यंत अपलोड झालेले आहेत. त्या संदर्भामध्ये इथून बॅक येऊयात आपण. त्यानंतर आपण खाली इथे आलो तर इथे दिसते आपल्याला जॉइन द मूव्हमेंट एक पेड माँ के नाम 2.0 पार्टिसिपेशन फॉर्म. अगदी सहज सोपा हा फॉर्म आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याचा आपल्याला हा वैयक्तिक भरायचा असल्यामुळे आपल्या शाळेमध्ये जेवढे सहकारी असतील त्यांनी जर आपल्या त्या वर्गाची जर जबाबदारी घेतलं तर हे काम लवकर पूर्ण होईल. जास्तीत जास्त 1.5 ते 2 मिनिटं या फॉर्म भरण्यासाठी आणि फोटो अपलोड करण्यासाठी वेळ लागणार आहे. आणि एक छान आणि सुंदर असं प्रमाणपत्र फोटोसह त्या विद्यार्थ्याचे नावे आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम भाग काय आहे, स्टुडंट नेम आहे, इथे पूर्ण नाव आपल्याला टाकायचं आहे विद्यार्थ्याचं. त्यानंतर आहे मदर्स नेम, इथं आईचं फक्त नाव टाकायचं आहे. फादर्स नेम फक्त वडिलांचं नाव टाकायचं आहे. इथे त्याचा क्लास, ज्या वर्गात तो शिकत असेल तो, त्याचं वय, एज आहे बघा. त्यानंतर जेंडर इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा UDIS ID टाकायचा आहे आणि इथे इमेज अपलोड चूज फाईल करून आपल्या गॅलरीमधून तिथे इमेज आपल्याला त्या अपलोड करायची आहे. संबंधित विद्यार्थी आणि त्याची आईसोबत झाड लावताना, रोप लावताना किंवा झाडाजवळ तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तर इथे आपल्याला वेगवेगळ्या भाषेमधले सुविधा, प्रमाणपत्राची भाषा चेंज आपल्याला करता येतोय. तर मराठीतून करावं असं माझं मत राहील. फक्त आईच्या नावाचे इथे इंग्रजीमधून SMT म्हणजे श्रीमती हे फक्त लिहिलेलं येतं. तरी काही हरकत नाही. मराठीतलं प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायलाही छान वाटेल. तर आपण इथे माहिती मराठीतून टाकून घेऊ. इथे आपली माहिती सगळी भरून घेऊ आणि फोटो कसा अपलोड करायचा ते आपण पाहूयात. माहिती भरून झालेली आहे. आता आपण अपलोड इमेजवरती चूज फाईलवरती क्लिक करूयात.
इथे खाली आले बघा आता UDIS ID सक्सेसफुली व्हॅलिडेट आणि ते सबमिटच्या वरती सुद्धा आपल्याला दिसतं UDIS व्हॅलिडेशन सक्सेसफुली कंप्लीटेड, इमेज अपलोड पेंडिंग. पुन्हा आता इथे आपण चूज फाईल वरती क्लिक करूयात. आपली इमेज आपण तिथे सिलेक्ट करूयात. त्यानंतर इथे आपलं नेट कसं चालतं त्यानुसार वेळ लागेल आणि आता इथे बघा इमेज सक्सेसफुली अपलोडेड हे सुद्धा ग्रीनमध्ये आलेलं आहे. याचा अर्थात आपला फॉर्म हा व्यवस्थित भरून झालेला आहे. त्यानंतर इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला काही सूचना दिलेली ती आपण वाचून घ्यायची आहे. ते क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हिरव्यामध्ये जे सबमिट बटन दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला हा पॉपअप मेसेज येतोय, डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली. त्या ओकेवरती आपण क्लिक करूयात. इथे ओकेवरती क्लिक केल्यावरती आता इथे बघा आपल्याला डाउनलोड सर्टिफिकेट हे हिरव्या टॅबमध्ये इथे दिसत आहे. त्यावरती आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाषेतलं हे प्रमाणपत्र डाउनलोड करताना याच्यामध्ये थोडीशी अडचण येईल. तर इथं वरती बघा, इथं बिलिंग्युअल प्रमाणपत्राच्या वरती इथे पांढऱ्या पट्टीमध्ये आपल्याला भाषा निवडीसाठीची एक टॅब दिसते. तो खाली एरो दिसते, त्या एरोला आपण जर क्लिक केलं तर इथं आपल्याला सगळ्या भाषा दिसत आहेत. आता आपण मराठीवरती क्लिक करूयात आणि एक छान असं मराठीमधून हे प्रमाणपत्र तयार झालेलं आहे आणि विद्यार्थ्याचा तो फोटोसह, आपल्या आईच्या फोटोसह हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. प्रमाणपत्रावरती तारीख सुद्धा आहे, सर्टिफिकेटचा ID सुद्धा इथे राहणार आहे. तर अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र, याला आपण जर स्क्रॉल केलं तर खाली आपल्याला दिसते बघा डाउनलोड ॲज इमेज आणि डाउनलोड ॲज PDF. आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने किंवा दोन्ही पद्धतीने आपण ते डाउनलोड करू शकतो. तर PDF मध्ये आधी आपण डाउनलोड करूयात. प्रिंट काढण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. डाउनलोड PDF ला क्लिक केल्यानंतर ते प्रमाणपत्र डाउनलोड होणार आहे आणि हे डाउनलोड झालेलं प्रमाणपत्र आपल्या फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये असणार आहेत. आपण आपल्या इंटरनल स्टोरेजमध्ये जाऊन पाहूयात. इंटरनल स्टोरेजमध्ये डॉक्युमेंटमध्ये आपण आलो की इथे आपल्याला इको क्लब सर्टिफिकेट दिसते बघा. इथे आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्याला फोटोसह ते प्रमाणपत्र इथे आपलं डाउनलोड झालेलं आहे. त्याचबरोबर आपण इमेजमध्ये सुद्धा ते डाउनलोड करून घेऊयात. इथे डाउनलोड झालेले तर ओपनवरती क्लिक करूयात. इथे आपल्याला हे प्रमाणपत्र डाउनलोड दिसत आहे इमेजमध्ये सुद्धा. तर याची प्रिंट काढून आपण विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा इतर आपल्या शाळेचा जेव्हा कार्यक्रम होईल त्यावेळेस हे विद्यार्थ्यांना आपण वाटप करू शकतो. जर डाउनलोड केलेलं प्रमाणपत्र काहींना अशा पद्धतीने दिसत असेल, त्यावरती ID, तारीख आणि फोटो दिसत नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्रोम ब्राउझरवरती इथे यायचं आहे. त्यानंतर इकडे ज्या 3 उभे डॉट आहेत उजव्या कोपऱ्याला, त्याला क्लिक करायचं आहे. इथे झूम हे दिसते बघा आपल्याला शेअरच्या वरती, या झूमवरती आपल्याला क्लिक झूमचं प्रमाण 100% असेल तर त्याला आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडंसं. जर काहींना हे झूम ऑप्शन दिसत नसेल तर त्यांनी स्क्रॉल करायचं आहे, सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर इथे त्याला स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला थीमच्या नंतर इथे ॲक्सेसिबिलिटी आहे, ॲक्सेसिबिलिटीवरती क्लिक करायचं आहे आणि इथे झूम आपल्याला ते थोडंसं कमी करून घ्यायचं आहे. हे केल्यानंतर आपण आता हे प्रमाणपत्र डाउनलोड करून पाहूयात. हे आपलं प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे आणि आता इथे हे प्रमाणपत्र आपल्याला योग्य प्रकारे दिसत आहे. तर या पद्धतीने आपण आपले प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एक पेड़ माँ के नाम या संदर्भात शाळेचं रजिस्ट्रेशन करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.